इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ स्टॉक मेथडचा पुढचा प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करून घेतोय. गुगल मीटवर आपण सगळ्यांना प्रॉब्लेम दिलेला आहे. गुगल मीटवर आपण रोज प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच घेतोय, परंतु ऑनलाईन लर्निंग थ्रू अजून क्लॅरिफिकेशन येण्यासाठी आणि अजून चांगल्या प्रकारे अकाउंटन्सीमध्ये परफेक्शन निर्माण होण्यासाठी आपण व्हिडिओज थ्रू सुद्धा मुलांना ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत आहोत आणि ते व्हिडिओ मुलांपर्यंत प्रोव्हाइड करत आहोत. तर हा प्रॉब्लेम ऑलरेडी आपण दिलेला आहे, सॉल्व्ह पण केलेला आहे. आजपर्यंत आपण व्हिडिओद्वारे तो सॉल्व्ह करून घेऊया. तर प्रॉब्लेम सगळ्यांजवळ आहे. सगळ्यात अगोदर प्रॉब्लेम वाचणं खूप महत्त्वाचं असतं. तर प्रॉब्लेम आपण पहिले वाचूया. प्रॉब्लेमकडे लक्ष द्या सर्वांनी. फायर ब्रोक आउट इन द प्रिमाइसेस ऑफ बजाज कंपनी नाशिक ऑन 1 ऑगस्ट 2016. 1 ऑगस्ट 2016 या डेटला अंडरलाईन करा. ही डेट म्हणजे डेट ऑफ फायर. 1 ऑगस्ट 2016 ला आग लागलेली आहे, फायर आहे. म्हणजे डेट ऑफ फायर मी इथं लिहून ठेवतो. डेट ऑफ फायर 1 ऑगस्ट 2016 ही आपली डेट ऑफ फायर आहे. आता काही ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत ते आपण सोडवताना वाचूया. त्याच्यानंतर लास्ट पॅरेग्राफ बघा. द स्टॉक सॉल्वेज वॉज वर्थ ₹50,000. सॉल्वेज अमाऊंट 50,000 रुपये दिलेली आहे आणि कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम टू बी सबमिटेड टू द इन्शुरन्स कंपनी इन रिस्पेक्ट ऑफ द लॉस ऑफ स्टॉक. अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायला सांगितलं. ॲव्हरेज क्लॉजचं कुठेही मेन्शन केलेलं नाही. म्हणजे काल जसा प्रॉब्लेम सोडवला होता त्याच पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे की एकूण 5 स्टेपमध्ये आपण प्रॉब्लेम सोडवणार. पहिली स्टेप ट्रेडिंग अकाउंट, दुसरी स्टेप पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट ही स्टेप आपण सोडवणार. डायरेक्ट मेमोरँडम सोडवायचं नाही. पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिटला 5 ओळी सोडून मग आपण मेमोरँडम अकाउंट बनवायचा आणि मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट झाल्यानंतर मग चौथी स्टेप लॉस ऑफ स्टॉक आणि 5वी इन्शुरन्स क्लेम. या पद्धतीने आपण 5 स्टेप मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. तर प्रॉब्लेम मध्ये सगळे कंटेंट्स जे ट्रान्झॅक्शन असतील प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्ही सिंगल एक इफेक्ट लिहिणार, सिंगल इफेक्ट त्याचा देणार. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन एकदाच रेकॉर्ड होणार. फक्त प्रॉब्लेम मध्ये जो क्लोजिंग स्टॉक असतो, लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, प्रॉब्लेम मध्ये फक्त क्लोजिंग स्टॉक असेल की ज्याचे तुम्हाला 2 इफेक्ट करावे लागतील, डबल इफेक्ट होतील. बाकीचे सर्व ट्रान्झॅक्शनचे सिंगल इफेक्ट करायचे. तर आता प्रॉब्लेम मध्ये 2 स्टॉक दिले जातात. एक असतो ओपनिंग स्टॉक, एक असतो क्लोजिंग स्टॉक. दोन्ही स्टॉक ओपनिंग असू द्या क्लोजिंग असू द्या, दोन्ही स्टॉक आपण रेकॉर्ड करणार ट्रेडिंग अकाउंटला. आता ट्रेडिंग अकाउंटला मेमोरँडमला रेकॉर्ड करण्यापूर्वी इथं आपल्याला डेट लिहायची फॉर द इयर एंडेड आणि फॉर द पिरियड. कोणत्या डेट लिहायच्या? तर हा पूर्ण वर्षाचा असतो आणि हा अकाउंट पूर्ण वर्षाचा नसतो. हा डेट ऑफ फायर पर्यंत असतो. म्हणजे ऑगस्ट पर्यंत हा अकाउंट असेल. मग हा पूर्ण वर्षाचा असतो म्हणजे तुमच्या इयर एंडेडचा. इयर एंडेड म्हणजे तुमच्या एखादा क्लोजिंग स्टॉक जो असतो त्याची डेट तुम्ही जर बघितली इयर एंडेड 31 मार्च 2016 आपल्याला तिथं डेट दिसते. म्हणजे आपला इयर एंडेड इयर आपला संपतोय 31 मार्च 2016. 31 मार्च 2016. क्लोजिंग स्टॉकची डेट असेल. क्लोजिंग स्टॉकची डेट म्हणजे इयर एंडेडची डेट असते. मग क्लोजिंग स्टॉकची डेट तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला देऊ शकता. इयर एंडेडची डेट 31 मार्च 2016. आता या अकाउंटची डेट कशी लिहायची? तर 31 मार्चचा पुढचा दिवस हा अकाउंट करंट इयरचा असतो, हा प्रिव्हियस इयरचा असतो. मग 31 मार्चचा पुढचा दिवस म्हणजे नवीन वर्ष आपलं सुरू होणार 1 एप्रिल. इयर तोच असेल 2016. मग आपण सुरू करणार 1 एप्रिल 1/4/2016 टू कुठपर्यंत? तर हा अकाउंट फक्त डेट ऑफ फायर पर्यंत असतो. डेट ऑफ फायर आहे 1 ऑगस्ट 2016. मग आपण लिहिणार 1/8/2016. तर या पद्धतीने आपण ते डेट लिहिलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही डेट लिहू शकता. दोन्ही अकाउंटचे डेट आपण लिहिलेले आहेत. आता आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू. तर दोन स्टॉक असतात. एक असतो ओपनिंग स्टॉक, एक असतो क्लोजिंग स्टॉक. दोन्ही स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा. फक्त ओपनिंग स्टॉक कोणता, क्लोजिंग स्टॉक कोणता ते ओळखता आलं पाहिजे. तर बघा डेट वरून ते आपण ओळखणार. पहिला स्टॉक बघा, स्टॉक ऑन 31 मार्च 2015 आणि दुसरा आहे 31 मार्च 2016. मग 2015 हे अगोदर येणार, 2016 हे नंतर येणार. जी डेट अगोदरची असते तो असतो आपला ओपनिंग स्टॉक आणि जी डेट नंतरची असते तो असतो आपला क्लोजिंग स्टॉक. मग 2015 हा ओपनिंग स्टॉक आहे आणि 2016 हा क्लोजिंग स्टॉक आहे. मग पहिले आपण रेकॉर्ड करणार ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक नेहमी रेकॉर्ड होतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. टू ओपनिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉकची अमाउंट तिथे आपण बघणार 3,50,000. 3,50,000 ही ओपनिंग स्टॉकची अमाउंट दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा स्टॉक दिला 2016 चा, तो आहे क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक आपण डेबिटला लिहिणार
क्लोजिंग स्टॉक आपण क्रेडिटला लिहिणार. मग क्लोजिंग स्टॉक इथं तुम्ही क्रेडिटला लिहू शकता, इथं सेल्स साठी जागा सोडणार आपण आणि इथं क्लोजिंग स्टॉक लिहिणार बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 5,20,000. फक्त क्लोजिंग स्टॉक हा असा ट्रान्झॅक्शन असतो जो डबल रेकॉर्ड होतो, बाकीचे सर्व सिंगल इफेक्ट आपण देत असतो. मग क्लोजिंग स्टॉक दुसऱ्यांदा कुठे रेकॉर्ड करायचा, लक्ष द्या. तर ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक पुढच्या दिवशी, याचा शेवटचा दिवस असतो आणि याचा पुढचा दिवस आपण इथे लिहिलेला आहे. मग क्लोजिंग स्टॉक पुढच्या दिवशी मेमोरँडमचा ओपनिंग स्टॉक बनणार. म्हणजे पुढच्या वर्षी क्लोजिंग स्टॉकचं रूपांतर ओपनिंग स्टॉक मध्ये होणार. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक हा पुढच्या दिवशी मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटचा ओपनिंग स्टॉक असतो, म्हणून तो क्लोजिंग स्टॉक मेमोरँडमला ओपनिंग स्टॉक म्हणून आपण इथे रेकॉर्ड करणार. मग दुसऱ्यांदा आपण तो ओपनिंग स्टॉक म्हणून रेकॉर्ड करणार. टू ओपनिंग स्टॉक, त्याची अमाउंट आहे 5,20,000. 5,20,000. या पद्धतीने क्लोजिंग स्टॉक आपले झाले. आता बाकीचे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार. पहिलं दिले परचेस. मग आता लक्ष द्या, परचेस इथं 2 वेळेस दिले. डेट वरून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर आली, डेट ऑफ फायर 1 ऑगस्ट आहे, 1 ऑगस्टच्या अगोदरचा दिवस, एक दिवस अगोदरचा घ्यायचा असतो. मग 1 ऑगस्टच्या अगोदरचा दिवस आहे 31 जुलै. 1 ऑगस्टच्या अगोदर आपण जर बघितलं तर एक दिवस अगोदर म्हणजे काय येतं, 31 जुलै 2016. तर ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये ही डेट येणार ते ट्रान्झॅक्शन डेट ऑफ फायरचे असतात. डेट ऑफ फायर आणि डेट ऑफ फायरशी कनेक्टेड, डेट ऑफ फायरशी रिलेटेड कोणता अकाउंट असतो, मेमोरँडम. म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर आलेली असेल तो ट्रान्झॅक्शन तुम्ही मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा, आणि ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये ही डेट ऑफ फायर नसणार तो ट्रान्झॅक्शन तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा. मग आता परचेस, इथं डेट वाचा. परचेस फ्रॉम 1 एप्रिल ते 31 जुलै. 31 जुलै आपण इथं लिहिलेली आहे, ही कोणती डेट आहे, डेट ऑफ फायर. मग 31 जुलै ही डेट ऑफ फायर आहे आणि ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर येतात ते मेमोरँडमला लिहितात. म्हणजे परचेस आता आपण मेमोरँडमला लिहावं लागेल. मग मेमोरँडमच्या डेबिटला आपण लिहिणार टू परचेस, आणि ते परचेस दिलेले बघा, मेमोरँडमच्या डेबिटला आपण ते परचेस लिहिणार 2 लाख. त्याच्यानंतर पुढचे परचेस लागी सोडवणार आपण. त्या परचेस मध्ये डेट बघा, परचेस फॉर द इयर एंडेड 31 मार्च. 31 मार्च चे परचेस दिलेले. 31 मार्च ही डेट ऑफ फायर नाहीये. मग ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसते त्या ट्रान्झॅक्शन ट्रेडिंगला. मग हा परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहिणार टू परचेस. मग हा परचेस आपण रेकॉर्ड करणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 3 लाख. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण रेकॉर्ड केलं 3 लाख. परचेस आपले झाले. आता पुढचं ट्रान्झॅक्शन सेल्स. मग पहिल्या सेल्सची डेट बघा, सेल्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016. 31 मार्च सांगितलं. 31 मार्च ही डेट ऑफ फायर नाहीये. मग ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर नसते तो ट्रान्झॅक्शन ट्रेडिंगला. मग सेल्स आपण इथं लिहिणार बाय सेल्स. मग हा सेल्स आपण इथं रेकॉर्ड करणार आणि तो सेल्स आपल्याला दिलेला आहे बघा, सेल्स फॉर द इयर एंडेड 31 मार्चचा 14 लाख. आता लगेच दुसरा सेल्स आपण बघणार. दुसऱ्या सेल्सचा ट्रान्झॅक्शन बघा आणि त्याची डेट बघा, सेल्स फ्रॉम 1 एप्रिल ते 31 जुलै. 31 जुलै ही डेट ऑफ फायर आहे आणि ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर येते तो ट्रान्झॅक्शन आपल्याला मेमोरँडमला लिहायचा आहे. मग या सेल्स मध्ये डेट ऑफ फायर आली म्हणजे हा सेल्स आपल्याला लिहायचा मेमोरँडमला. मग आपण इथं लिहिणार बाय सेल्स आणि तो सेल्स आपल्याला दिलेला आहे बघा 2,50,000. 2,50,000 सेल्स आपले रेकॉर्ड झाले. पुढचे ट्रान्झॅक्शन आहे कॅरेज. ते पण डेट वरून आपण सोडवणार. कॅरेज फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016. 31 मार्च 2016. 31 मार्च 2016 ही काय डेट ऑफ फायर नाहीये. म्हणजे याच्यामध्ये डेट ऑफ फायर नाही. जे डेट ऑफ फायरचे नसतात ते ट्रान्झॅक्शन लिहितात ट्रेडिंगला. मग कॅरेज आपण लिहिणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज. टू कॅरेज आणि तो कॅरेज इयर एंडेडचा आपल्याला दिलेला आहे 60,000. टू कॅरेज 60,000. आता दुसरा कॅरेज बघा, कॅरेज फ्रॉम 1 एप्रिल ते 31 जुलै. 31 जुलै ही डेट ऑफ फायरची आहे आणि ज्याच्यामध्ये डेट ऑफ फायर येतं तो ट्रान्झॅक्शन आपल्याला मेमोरँडमला लिहायचा आहे. मग या कॅरेज मध्ये डेट ऑफ फायर आली म्हणजे हा कॅरेज आपल्याला मेमोरँडमच्या डेबिटला लिहायचा आहे टू कॅरेज. टू कॅरेज आणि तो कॅरेज आपल्याला दिलेला आहे 90,000. 90,000 एवढा आपल्याला कॅरेज दिलेला आहे. सगळे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केलेले. सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंट आपण आता क्लोज करणार.
ट्रेडिंग अकाउंटची तुमची क्रेडिट साईड इथं जास्त दिसते, ती आहे 19,20,000. डेबिटला आपण लिहिणार 19,20,000 आणि त्याचा डिफरन्स आपण बघणार, तर हा डिफरन्स आपल्याला इथं येतोय 12,10,000. 12,10,000 एवढा डिफरन्स येतोय. या डिफरन्सला आपण नाव देणार टू ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंटचा जो काही डिफरन्स येणार तो ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. आता एकदा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप सोडवायची आहे, त्या ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज. मग ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करतात, तर त्याचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण इथं लिहिणार ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. मग ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100 हा फॉर्म्युला आपण इथे लिहिला. ग्रॉस प्रॉफिट इथं तुम्ही सोडवलेली आहे, ते आहे 12,10,000 भागिले सेल्स. मग सेल्स आपल्याला इथं ट्रेडिंगचे घ्यायचे असतात, मेमोरॅन्डमचे सेल्स घ्यायचे नाही. ट्रेडिंगचे सेल्स आहे 14,00,000 आणि त्याला कंबाईन मल्टिप्लाय करा 100 ने. हे आपण कॅल्सीवर केल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला येणार आहे 86.42. त्याला राऊंड फिगर मध्ये आपण लिहिणार 86%. हा आपला ग्रॉस प्रॉफिटचा पर्सेंट आला 86%. 86% आपले ग्रॉस प्रॉफिटचा रेट आलेला आहे. आता आपलं पुढचं अकाउंट आहे मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट. 0.42 हा 0.50 च्या कमी आहे, म्हणून ती आपण राऊंडेड ऑफ केलेली आहे 86 मध्येच. 0.50 च्या पुढे जर असता तर आपण कन्वर्ट केला असतं 87 मध्ये. तर 86% आपलं ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज आलेले आहे. आता मेमोरॅन्डम अकाउंट लगेच क्लोज करायचा नाही. दुसरी स्टेप झाल्यानंतर मेमोरॅन्डम अकाउंट क्लोज करायचा नाही. मेमोरॅन्डम अकाउंटला एक इफेक्ट, सेल्फ इफेक्ट असतो, तो आपल्याला स्वतःहून करायचा असतो. तुमचे हे पर्सेंटेज तुम्हाला सेल्स वर कॅल्क्युलेट करायचे असतात. म्हणजे ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज सेल्स वर कॅल्क्युलेट करून तो ट्रान्झॅक्शन तुम्हाला मेमोरॅन्डमला रेकॉर्ड करावा लागतो. त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हा ट्रान्झॅक्शन मेमोरॅन्डमला आपल्याला रेकॉर्ड करावा लागतो आणि हा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाल्यानंतरच तुम्ही मेमोरॅन्डम अकाउंट क्लोज करायचा. तो रेकॉर्ड झाल्याशिवाय मेमोरॅन्डम अकाउंट क्लोज करायचा नाही. आता ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन कुठे रेकॉर्ड करतात, तर ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन रेकॉर्ड करतात डेबिट साइडला. मग आपण इथे लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज घ्यायचे 86% कंसामध्ये ऑन ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज नेहमी काढायचे सेल्सवर. मग या सेल्सवर हा सेल्स आहे 2,50,000. मग 2,50,000 वर 86% आपण घेणार आणि त्याची अमाऊंट येते 2,15,000. आणि याच्या नंतरच तुम्ही मेमोरॅन्डम अकाउंट क्लोज करा. आता मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना आपण जर टोटल केली तर त्याची डेबिट साइड जास्त दिसते, ती आहे 10,25,000. 10,25,000 इथं लिहा 10,25,000 क्रेडिट साइडला आणि त्याच्यामधून 2,50,000 लेस होणार आणि डिफरन्स येणार 7,75,000. 7,75,000 एवढा डिफरन्स आलेला आहे. ट्रेडिंगच्या डिफरन्सला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात, मेमोरॅन्डमच्या डिफरन्सला स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आपण म्हणतो. आपण इथं त्याला नाव देऊ बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर कंसात आपण अजून एक नाव द्यायला वाटलं तर देऊ शकतो क्लोजिंग स्टॉक. त्याला क्लोजिंग स्टॉक पण म्हणतात. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आपल्याला इथं मिळालेला आहे 7,75,000. 3 स्टेप आपल्या झाल्या. चौथी स्टेप आपण सोडवणार लॉस ऑफ स्टॉक. आता लॉस ऑफ स्टॉक सोडवायचा असेल तर त्याची स्टार्टिंग महत्वाची आहे. लॉस ऑफ स्टॉक सोडवण्यासाठी सुरुवातीला काय घेतात तर लॉस ऑफ स्टॉकच्या सुरुवातीला नेहमी घेतात स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. म्हणजे लॉस ऑफ स्टॉकची सुरुवात स्टॉक ऑन डेट ऑफ फायर ने करावी लागते. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर याने आपण याची सुरुवात करणार. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर तुम्ही तिसऱ्या स्टेपला इथं सोडवलेला आहे, तो आहे 7,75,000. मग 7,75,000 आपण स्टॉक ऑन डेट ऑफ फायर घेतला. याच्यामधून एक ट्रान्झॅक्शन आपण लेस करणार ज्याला म्हणतात स्टॉक सॉल्वेज. सॉल्वेज अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये असते, ती अमाऊंट तुम्हाला इथून लेस करायची असते. सॉल्वेज अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये दिलेली बघा लास्ट पॅरेग्राफ. स्टॉक सॉल्वेज वॉज वर्थ ₹50,000. 50,000 सॉल्वेज दिलेला आहे. मग याच्यामधून 50,000 तुम्ही लेस करा. 50,000 लेस केल्यानंतर आपला उत्तर शिल्लक राहणार आहे 7,25,000. 7,25,000 हे आहे आपलं लॉस ऑफ स्टॉक.
लॉस ऑफ स्टॉक आपल्याला मिळालेला आहे 7,25,000. कसा मिळाला तर लॉस ऑफ स्टॉकच्या सुरुवातीला स्टॉक ऑन डेट ऑफ फायर लिहिणार. स्टॉक ऑफ डेट ऑफ फायर आपल्याला इथं मिळालेला असतो, त्याच्यातून फक्त सॉल्वेजची अमाऊंट लेस करा. आता शेवटची लास्ट स्टेप आपण सोडवणार, इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये ऍव्हरेज क्लॉजचा मेन्शन केलं जाणार, ऍव्हरेज क्लॉज तुम्हाला सांगितलं जाणार, त्यावेळेस तुम्ही इन्शुरन्स क्लेमचा फॉर्म्युला वापरायचा आणि इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा. इन्शुरन्स क्लेमचा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि त्याला मल्टिप्लाय करा लॉस ऑफ स्टॉकने. हा फॉर्म्युला वापरायचा आणि इन्शुरन्स क्लेम तुम्ही कॅल्क्युलेट करायचा. केव्हा? जेव्हा ऍव्हरेज क्लॉज सांगितलं असेल तेव्हा. आता आपण पूर्ण प्रॉब्लेम वाचला होता, ऍव्हरेज क्लॉज कुठेही सांगितलेला नाहीये. ऍव्हरेज क्लॉज जर सांगितला नाही तर तुम्ही इन्शुरन्स क्लेमचा फॉर्म्युला वापरून इन्शुरन्स क्लेम सोडवण्याची गरज नाहीये. जे उत्तर तुमचं लॉस ऑफ स्टॉकचं असेल तेच तुमचा इन्शुरन्स क्लेम. मग आपला इन्शुरन्स क्लेम आहे 7,25,000. इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट आहे आपली 7,25,000. त्याला आपण क्लेम अमाऊंट म्हणणार. तर या पद्धतीने क्लेम आपल्याला मिळाला 7,25,000. जर ऍव्हरेज क्लॉज सांगितलं असतं तर आपल्याला पहिले फॉर्म्युला लिहावा लागला असता आणि फॉर्म्युला लिहून मग क्लेम कॅल्क्युलेट करावं लागलं असतं. आता आपण फॉर्म्युला लिहिला नाही कारण ऍव्हरेज क्लॉज सांगितलेलाच नाही. ऍव्हरेज क्लॉज जर सांगितला नाही तर तुम्हाला फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट लॉस ऑफ स्टॉक म्हणजेच तुमचा क्लेम. तर या पद्धतीने 5 स्टेप मध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला परत सॉल्व्ह करून घेऊया. गुगल मीटला पण आपण लेक्चर मध्ये सॉल्व्ह करत आहोत आणि YouTube द्वारे पण मुलांना सॉल्व्ह करून देत आहोत. तर पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, थँक्यू.